शहराच्या मध्यभागी एक हाय सोसायटीची इमारत होती. अविनाश वरच्या मजल्यावर राहत होता. रोज रात्री जेवण केल्यानंतर 9 ते 10च्या सुमारास तो गच्चीवर फिरायचा आणि त्या इमारतीजवळ काही झोपडपट्ट्या होत्या. गेले 1.5 महिन्यापासून तो त्या मुलाला रोज बघत होता, जो रोज एक फुगा आकाशात सोडायचा आणि तो नजरेतून दिसेनासा होईपर्यंत बघत असायचा. एके दिवशी अविनाशला त्याच्या मित्राशी बोलायला थोडा उशीर झाला आणि तो गच्चीवर फिरायला गेला तेव्हा त्याला तो मुलगा दिसला नाही. अविनाशने उडणारा फुगा पाहण्यासाठी वर पाहिले तेव्हा त्याला फुगा पाण्याच्या टाकीला अडकलेला दिसला. तो फुगा त्या मुलाचा आहे हे अविनाशला समजले आणि त्याने फुगा काढून तो उडवायचा विचार केला. तेव्हा त्याला त्या फुग्यावर काहीतरी लिहिलेले दिसले. ते वाचून अविनाश अस्वस्थ झाला. त्यावर लिहिले होते की, हे ईश्वर, माझी आई खूप आजारी आहे. तिच्या उपचारासाठी कुणाला तरी पाठव. माझ्याकडे इतके पैसे नाहीत. हे वाचून अविनाशला रात्रभर झोप आली नाही. सकाळी लवकर उठून तो त्या मुलाला भेटायला गेला. त्याने जाऊन पाहिले तर त्या मुलाची आई खरंच आजारी होती. अविनाशने त्या मुलाला विचारले की, तू रोज फुग्यावर लिहून का पाठवतोस आणि तुला हे कुणी सांगितलं की असे केल्याने देव तुला मदत करीन म्हणून? मुलगा म्हणाला, एका भिकारी आजोबांनी मला हे सर्व सांगितले. एके दिवशी रात्री त्यांनी मला सांगितलं की माझी तब्येत खराब आहे आणि मी 2 दिवसांपासून उपाशी आहे. तू मला जेवायला देशील का? तेव्हा मी त्यांना जेवण आणून दिले आणि ते म्हणाले की, बेटा, ईश्वर तुझी सहायता करीन. मी विचारले, खरंच ईश्वर माझी मदत करीन? तेव्हा आजोबा म्हणाले, जसं त्यांनी तुला माझ्यासाठी पाठवलं आहे तसंच तुझ्यासाठीही कुणीतरी पाठवेल. अविनाशने विचारले, मग फुग्याबद्दल कुणी सांगितले? आणि तू तो फक्त रात्री का सोडतोस, दिवसा का नाही सोडत? मुलगा म्हणाला, आजोबा म्हणाले होते की देव मदत करीन, म्हणून मी रोज विचार करायचो की त्यांना संदेश कसा पोचवायचा. एके दिवशी मला फुगा खूप वर जाताना दिसला आणि मला हाच मार्ग योग्य वाटला. मी हॉटेलमध्ये काम करतो, त्यामुळे मला रोज रात्री पैसे मिळतात, म्हणून मी रात्री फुगा सोडतो. त्या मुलाचे बोलणे ऐकून अविनाशच्या डोळ्यात पाणी आले. त्या मुलाला जवळ घेत अविनाश म्हणाला, बेटा, त्या आजोबांचे म्हणणे बरोबर होते की देवाने मला तुझ्या मदतीसाठी पाठवले आहे. अविनाशने त्या मुलाच्या आईचा इलाज केला. त्या मुलाचे आपल्या आईप्रती प्रेम बघून अविनाशने त्या मुलाची आणखी मदत केली आणि त्याला शाळेत प्रवेश दिला. त्या मुलाचे आपल्या आईवरचे प्रेम, गरीब असूनही दुसऱ्याबद्दल दया, त्याचा निरागसपणा आणि मुख्य म्हणजे त्याचा देवावरील अतूट विश्वास, यामुळे त्याची प्रार्थना पूर्ण झाली. जर या गोष्टी प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण झाल्या तर तो दयाळू ईश्वर आपल्याला मदत करायला नक्कीच कुणाला तरी पाठवीन. विश्वास ठेवा की ईश्वर आपल्याला प्रत्येक क्षणी बघत आहे आणि आपल्याला सर्वोत्तम जीवन देऊ इच्छित आहे. यासाठी आपल्याला त्या सर्व शक्तिमान ईश्वरावर विश्वास ठेवायला पाहिजे. जय श्री कृष्ण.